मम्मा माझी 2 दात आल्यात. बघू. अरे होय की रे, यायला लागलं. ते बघा, आता मी सकाळी सकाळी ताक हलवणार आहे. आतुले लागलाय माझी मदत करायला. एक 8 दिवस झालं फ्रीजमध्ये भरपूर शाई साठली होती आणि त्यामुळं एवढ्या शाईमध्ये तिथं फ्रीजमध्ये एक पाकिट पडलाय, तेवढा आईस्क्रीम कट कर. आईस्क्रीम आता नाही हो, ते प्रोटीन पावडरसारखं लागायला लागले, त्यामुळे मी काय आईस्क्रीम करणार नाही आहे. ते नंतर बनवूया की आईस्क्रीम. कुठला फ्लेवर उरला आहे? व्हॅनिला. ओके, बनवूया. उद्या बनवूया, उद्या. चालतंय. आणि माझ्याकडे ब्लेंडर होता ताक हलवण्यासाठी, तो ब्लेंडर खराब झाला आहे आणि त्यामुळं मला हे असं रवीनं हलवायला लागणार आहे. आता हे भरपूरच शाई साठलेली आहे. सकाळचे 9:30 वाजलेत आणि लाईट गेली आहे, त्यामुळं किचनमध्ये खूपच गरमी व्हायला लागली होती, म्हणून मी हॉलमध्ये येऊन ताक करायला लागलो आहे. आता इथं बघा ऑलमोस्ट लोणी बनतच आलेलं आहे. हे असं आलं लोणी, घट्ट सारं लोणी. त्याच्यात जरा पाणी मी घालणार. थंड पाणी घातलं की जास्त लगेच येते. मध्ये मध्ये आतुल्याचे लुडबुड चाललेले. मम्मा ताक मला पाहिजे, आम्ही ताक पिणार. गरमीच्या दिवसात थंड ताक, दही, मज्जाच. आतुल्याला पण ताक प्यायचं होतं, त्यामुळे लवकर लवकर कर म्हणून माझ्या पाठीमागे लागले. इथं बघा, आता भरपूर सारं लोणी मी वेगळं केलंय ताकापासून. असं सगळं त्यातलं काढून घेतलं. तूप बनवणार तुझं? होय. आणि हे लोणी आता पातेल्यात घालून तूप बनवायचं. गॅसवर ठेवणार. तूप बनवायचं. फ्रेश फ्रेश यम्मी यम्मी. तुला देवीसारखा हात येऊन दे म्हणून पाठीमागून हात काढायला लागलाय बघा. तूप करायला ठेवणार आहे. आतुल्या गप की, परेशान करू नको. हे आता मी तूप बनवायला ठेवलेलं आहे गॅसवर. थोड्या वेळात तूप बनेल. आता ह्याच्यातलं थोडं ताक मी माझ्या झाडांना वरती टेरेस गार्डनमध्ये घालणार आहे, त्यासाठी मी तांब्यातून घेऊन चालले. हे असं ह्याला ताक घातलं की जास्त पानं येतात. कढीपत्ताचं झाड आहे, म्हणजे ताक प्लस कढीपत्ता. ताक आणि अननसला थोडं घालतो. अननस तिकडे हे अननस आहे, अननसाचं छोटं झाड आहे, त्याला थोडं घालतो. तेला पण घालतो. आणि मिरचीचं झाड. हे बघा किती छान मिरच्या लागलेल्या आहेत ह्याला. मम्मी म्हणाले अजून कवळे आहेत. असं एवढेच पिकतात मम्मा. नाही मम्मा काढाय की मला ह्या स्पेशल मिरचींचा खरडा खायचा आहे. हे टोमॅटो आहे. टोमॅटो लागलेले आहे. टोमॅटोचे झाड. आणि इकडं आहे दुसरं मिरचीचं एक झाड आहे, त्याला भरपूर साऱ्या मिरच्या आहेत, पण त्या कवळ्या आहेत. कालच बहुतेक पाऊस पडून गेलाय. आणि ही आहेत आमची अननसाची रोपं, ज्याला आता मुळ्या सुटायला लागल्यात. हो का, ह्याला मुळ्या यायला लागल्यात. ह्याला पण आल्यात 2-3 झाडांनी मुळ्या सुटायला आल्यात. आणि काल शूट करायचं होतं हे मला. आणि हे झाडं आहेत त्यांना मुळ्या काय आलेल्या नाही आहेत, त्याला असं सुकवत ठेवायचं आहे. हे वाळलं की मग नंतर त्याला मुळ्या येतात. इकडं पण ह्याला मुळ्या आलेल्या आहेत. तोपर्यंत काल आतुलेला गांजणी चावली, त्यामुळे तो व्हिडिओ काय करता आला नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवलं आहे. नंतर त्याची झाडं ज्यावेळी रोपं लावणार मी कुंड्यामध्ये, त्यावेळी मी तुम्हाला आणि दाखवणार. टाटा, बाय बाय, सी यू. आता तूप भरून ठेवायचं चाललं आहे.